शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासह आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर आजही सुनावणी होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत युक्तिवाद करणार आहेत। आजच्या सुनावणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता आहे, तर पक्ष आणि चिन्हाचा वाद तसंच आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा यावर आजच्या सुनावणीत काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं अतिशय महत्त्वाचा युक्तिवाद करण्यात आला। आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न हा प्रलंबित असताना त्या आमदारांच्या पक्षाशी संबंधित दाव्यावर निवडणूक आयोगानं आधीच निर्णय घेणं कायदेशीरदृष्ट्या चुकीचं असल्याचा दावा करण्यात आला। आधी विधानसभा अध्यक्षांनी 10व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेचा प्रश्न ठरवावा आणि त्यानंतरच आयोगानं पक्षाबाबत निर्णय घ्यावा असा युक्तिवाद ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेला आहे। तर सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे काय आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद आहे, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय झाल्यानंतरच निवडणूक आयोगानं कोणता गट खरा राजकीय पक्ष आहे हे ठरवावं। आमदार अपात्र ठरल्यास त्यांची संख्या विधिमंडळातील बहुमत ठरवताना विचारात घेता येणार नाही। राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगवेगळे। 10व्या अनुसूचीनुसार विधिमंडळ पक्ष म्हणजेच राजकीय पक्ष नाही। विधिमंडळ पक्षातील बहुमत म्हणजे राजकीय पक्ष नाही। विधिमंडळातील बहुसंख्य आमदारांचा गट आपोआप संपूर्ण राजकीय पक्ष बनत नाही। अधिकृत पक्षप्रमुखाला पक्षाचं नेतृत्व, व्हीप आणि पक्षाच्या वतीनं निर्णय घेण्याचा अधिकार आहे। त्याची भूमिका केवळ विधिमंडळातील बहुमतामुळे नाकारता येत नाही। व्हीपचा भंग महत्त्वाचा। अधिकृत व्हीप जारी केला असताना त्याच्या विरोधात मतदान करणं अपात्रतेच्या निर्णयात महत्त्वाचं ठरतं। दोन्ही गटांना मान्य असलेली 2018ची पक्ष घटना आणि त्यावरील नेतृत्वाची रचना विचारात घेतली पाहिजे। मागे जाऊन 1999च्या घटनेचा विचार करणं योग्य नाही। 10व्या अनुसूचीतील अपात्रतेचा निर्णय घेताना विधानसभा अध्यक्षांनी पक्षाची अंतर्गत घटना, नेतृत्व यांचा व्यापक पुनर्विचार करून आपला अधिकार क्षेत्र ओलांडलं। प्रतिस्पर्धी गटानं पक्ष घटनेच्या वेगवेगळ्या आवृत्त्या आयोगाकडे सादर केल्या असतील तर अध्यक्षांनी वेगळा गट निर्माण होण्याआधी आयोगाकडे दिलेली आवृत्ती ग्राह्य धरली। याबाबत विधानसभा अध्यक्षांचा दृष्टिकोन सुभाष देसाई प्रकरणातील निर्णयाशी विसंगत आहे। सादिक अली निर्णयाचा चुकीचा वापर 21 जून रोजी पक्षातील संघटनात्मक बहुमताचा किंवा पक्षातील फूट असल्याचा दावा नव्हता। त्यामुळं नंतर केलेल्या दाव्यांच्या आधारे सादिक अली प्रकरणानुसार निर्णय लागू करणं योग्य नाही। दरम्यान संजय राऊत यांनी सुनावणीवरून निशाणा साधलेला आहे। निवडणूक आयोग हा बौद्धिक नक्षलवादी असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। मोदींच्या भाषेत आयोग आणि विधानसभा अध्यक्ष हे बौद्धिक नक्षलवादी आहेत असं संजय राऊतांनी म्हटलं। हा सगळ्यांचा डाव जो आहे हा सुप्रीम कोर्टावर दबाव आणण्याचा आहे। या क्षणी कायदेशीर दृष्ट्या ते आत्ताच हारलेले आहेत। संविधानाचा विजय होईल। एकनाथ शिंदेंच्या राजकीय विजयाचा आम्ही काय किंमत देत नाही। संविधानाचा विजय होईल, कायद्याचा विजय होईल आणि सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाचा विजय होईल। त्यांचा युक्तिवाद म्हणजे काय आहे? ते का रामशास्त्री आहेत का? हा खोट्याचं खरंच करणार ना। ज्या पद्धतीनं आर्थिक आणि राजकीय दहशत निर्माण करून, दबाव निर्माण करून निर्णय घेतला, त्यांना असं वाटतं की ह्या वेळेला सुद्धा आम्ही ते करू शकू। राजेश कुमार आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आर्थिक आणि राजकीय दबावाखाली निर्णय घेतले, पण त्या